प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण घेऊन आलोय सगळ्यात महत्त्वाचा असलेला एक व्याकरणामधला जो भाग आहे, दॅट इज कॉल्ड ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. सो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस वर वर्ग 10वी आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांना 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यामुळं आपल्याला जर पुढचे 2 मिनिट जर दिले तर 2 मिनिटांमध्ये तुमचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह मी अगदी क्लिअर करू शकतो आणि जे तुम्ही कधीही विसरणार नाही. पाहूया काय आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ज्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ज्याला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. वर्ग 10वी आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलेला असतो, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करा. जी असलेली जी प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेला असं नाव दिलेलं असतं चेंज द व्हॉइस. आणि यावर असलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न हमखासपणे वर्ग 10वी आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो. त्यामुळं या प्रश्नाचे काही जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहणं अत्यंत. वी हॅव done the work. आता अशा प्रकारचं वाक्य आहे आणि ब्रॅकेट मध्ये सेम इन्स्ट्रक्शन आहे, चेंज द व्हॉइस. तर काय करावं लागणार आहे, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करावं लागणार. सर्वप्रथम समजून घ्यावं लागणार की दिलेलं जे वाक्य आहे ते कुठल्या टेन्स मध्ये आहे. हे पहा, हा सब्जेक्ट आहे, हे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे V3 आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दिलेले जे वाक्य आहे ते कुठल्या काळामध्ये आहे, जर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने जर ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा त्याचा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला तयार होतो. पाहूया आपण हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं होईल. सर्वप्रथम ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, द वर्क. त्यानंतर काय येणार, हॅव हॅज हॅज. त्यानंतर काय येणार, बीन. त्याच्यानंतर काय येणार, V3 दॅट इज डन. त्यानंतर काय येणार, बाय. आणि सब्जेक्ट सब्जेक्ट काय आहे, बी. इथं काय येणार, अस. म्हणजे सेंटेन्स तयार झालं, द वर्क हॅज बीन डन बाय अस.